त्याच दिवशी रात्री 8 वाजता जैन धर्मगुरू व प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाची साहेबांशी पूर्वनियोजित भेट ठरली होती. जैनांचे शिष्टमंडळ ठरल्याप्रमाणे उपस्थित झाले. बाबासाहेबांची आणि त्यांची दिवाणखान्यात बौद्ध धर्म व जैन धर्मावर चर्चा चालली होती. डॉक्टर मालवणकरांच्या विमानाची वेळ होत आली होती आणि बाबासाहेब तर चर्चेत अडकले होते. आपले सामान घेऊन ते मुंबईला जायला निघाले. जाताना त्यांनी बाबासाहेबांची परवानगी घेतली आणि विमानतळाकडे त्यांनी प्रयाण केले. जैन मुनींशी चर्चा संपली आणि ते शिष्टमंडळ बाबासाहेबांचा निरोप घेऊन परत गेले. या ठिकाणी एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे, तो असा की आमच्या बंगल्यात लागणाऱ्या संसारोपयोगी वस्तू, खाण्यापिण्याच्या वस्तू आणि एकूणच बाजारहाट मी स्वतः जातीने आणत असे. मी दिल्लीत गेल्यापासून हाच रिवाज होता आणि बाजारहाट आणि खरेदीसाठी मला एकटीलाच जावे लागत असे. प्रकृती व कार्यबाहुल्यांमुळे साहेबांना ते शक्यही नव्हते. पुस्तके, कपडे किंवा दागिने अशासारख्या वस्तू खरेदी करतानाच साहेब स्वतः येत असत. इतकेच की काही वेळा कॅनॉट प्लेसला जाऊन मी काही पुस्तके निवडून ती साहेबांच्या पसंतीसाठी पाठवण्यास दुकानदाराला सांगत असे. अर्थात साहेब त्यातील एकही पुस्तक परत पाठवित नसत. उलट माझ्या निवडीची ते उत्स्फूर्तपणे दाद देत. बाजारात जाण्यासाठी मला दुपारचीच वेळ मिळत असे. साहेब पार्लमेंटला गेले असले किंवा दुपारी झोपले म्हणजे मी बाजारहाट आटोपून घेत असे. 5 डिसेंबर 1956 रोजी मी दुपारी अशीच नेहमीसारखी बाजारात गेले होते. घरात भाजीपाला आणि इतर आवश्यक वस्तू आणायच्या होत्या. योगायोगाने डॉक्टर मालवणकर, जे मला नेहमी गुरुस्थानी होते व साहेबही पत्रात त्यांचा उल्लेख गुरुजी असाच करीत, बंगल्यावरच होते. त्यांना रात्रीच्या विमानाचे तिकीट मिळाले होते आणि रात्रीच ते मुंबईला प्रयाण करणार होते. त्यांनाही मार्केटला काही खरेदी करायची होती, म्हणून माझ्यासोबत येण्याची इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. साहेब झोपले होते. त्यांना विचारून जाणे म्हणजे त्यांची झोपमोड झाली असती. परंतु मी दुपारी बाजारासाठी नेहमीच जात असे. तो आमचा नित्यनेमच होता. म्हणून साहेबांची झोपमोड न करता मी मार्केटला सुमारे 2:30च्या दरम्यान निघून गेले. मी आम्हाला आवश्यक त्या वस्तूंची खरेदी केली. तसेच डॉक्टर मालवणकरांना मुंबईला नेण्यासाठी काही वस्तू, गरम कपडे आणि काही फॅन्सी वस्तू खरेदी करायच्या होत्या. त्या खरेदी करून आम्ही सुमारे 5:30च्या सुमारास परत आलो. तर साहेब काहीसे रागात होते. अर्थात साहेब रागात येणे ही काही नवीन गोष्ट नव्हती. त्यांचे पुस्तक जरी जागेवर सापडले नाही, पेन जागेवर सापडले नाही, तरी साहेब सारा बंगला डोक्यावर घेत. जरासे मनाविरुद्ध घडले व अपेक्षेप्रमाणे झाले नाही की त्यांच्या रागाचा पारा चटकन वर चढे. त्यांचा राग म्हणजे गडगडाट वाटे. त्यांच्या रागाला घाबरूनच यशवंत कधीही दिल्लीत राहिला नाही. मी अनेक वेळा त्याला राहण्याविषयी आवर्जून सांगितले, पण तो म्हणायचा ते चिडतात म्हणून मला त्यांची भीती वाटते. साहेबांचा राग अर्थातच क्षणिक असे. हवे असलेले पुस्तक, वही वा कागद सापडला म्हणजे दुसऱ्या क्षणी त्यांचा राग कुठल्या कुठे पळून जात असे. मी त्यांना नेहमी तुम्ही जमदग्नीचा अवतार आहात असे म्हणत असे. त्यावर ते खदखदून हसत आणि म्हणत, अगं माझा राग प्रेममूलक आणि क्षणिक असतो. माझ्या लक्षात आले की त्यांना लवकरच जाग आली असेल आणि माझ्या हातून कॉफी हवी असेल किंवा झोप लवकर उघडल्याने त्यांना कंटाळवाणे वाटत असेल, म्हणून माझी उपस्थिती त्यांना आवश्यक वाटत असेल आणि इच्छेप्रमाणे मी हजर न झाल्याने ते चिडले असतील. म्हणून आणलेले सामान घेऊन मी स्वयंपाकघराकडे जाण्याआधी साहेबांच्या खोलीत डोकावून पाहिले. तेव्हा ते माझ्याकडे पाहत काहीसे रागाने म्हणाले, इतका वेळ लावलास, मी केव्हापासून तुझी वाट पाहत आहे. मी त्यांना समजावले आणि स्वयंपाकघरात आपल्या कामाला लागले. त्याच दिवशी रात्री 8 वाजता जैन धर्मगुरू व प्रतिनिधींच्या एका शिष्टमंडळाची साहेबांशी पूर्वनियोजित भेट ठरली होती. जैनांचे शिष्टमंडळ ठरल्याप्रमाणे उपस्थित झाले. बाबासाहेबांची आणि त्यांची दिवाणखान्यात बौद्ध धर्म व जैन धर्मावर चर्चा चालली होती. डॉक्टर मालवणकरांच्या विमानाची वेळ होत आली होती आणि बाबासाहेब तर चर्चेत अडकले होते. आपले सामान घेऊन ते मुंबईला जायला निघाले. जाताना त्यांनी बाबासाहेबांची परवानगी घेतली आणि विमानतळाकडे त्यांनी प्रयाण केले. जैन मुनींशी चर्चा संपली आणि ते शिष्टमंडळ बाबासाहेबांचा निरोप घेऊन परत गेले. थोड्याच वेळात दिवाणखान्यातून बुद्धं शरणं गच्छामि या बुद्धवंदनेच्या ओळी शांतनी मधुर आवाजात साहेबांच्या मुखातून येऊ लागल्या.
साहेबांचे मन अतिशय शांत आणि आनंदी मनस्थितीत असले म्हणजे ते बुद्धवंदना वा कबीराचे दोहे म्हणत असत. मी दिवाणखान्यात डोकावून पाहिले तर साहेब डोळे बंद करून सोफ्याच्या हातावर तबल्यासारखा बोटांनी ठेका धरून तन्मयतेने आणि एकाग्रतेने बुद्धवंदना सुरात म्हणत होते. नंतर रेडिओग्रामवर बुद्धवंदनेची तबकडी लावण्यास त्यांनी रट्टूला सांगितले आणि तबकडीच्या सुरात सूर मिसळून एकाग्रतेने आणि तालासुरात मोठमोठ्याने ते बुद्धवंदना म्हणू लागले. हे त्यांचे वागणे आनंदीने उत्साही मनाचे द्योतक नव्हे काय. जेवणाची आधीच वेळ झाली होती. साहेबांना सारे पदार्थ गरम लागत म्हणून मी त्या तयारीला लागले आणि सुदामाला साहेबांना जेवणासाठी बोलावून आणण्यास सांगितले. आम्ही एकत्र जेवायला बसलो. साहेबांनी थोडेच जेवण घेतले. ते बुद्धवंदना गुणगुणत होते आणि आपल्याच तंद्रीत होते. मी आग्रह करून त्यांना जेवू घालत होते. त्यांनी जेवण उरकले. मी जेवत असल्याने थोडा वेळ ते तसेच बसून राहिले. थोड्या वेळाने ते चलो कबीर तेरा भवसागर डेरा हा कबीराचा दोहा मोठ्या तन्मयतेने तालासुरात म्हणू लागले. मनाच्या अत्यंत आनंदी, समाधानी आणि प्रसन्न चित्तवृत्तीत ते होते. प्रथम वंदना व नंतर कबीराचा दोहा आळवून म्हणण्यातूनच त्यांच्या प्रसन्न आणि उत्साही मनाची स्थिती स्पष्ट होते. अतिशय एकरूप होऊन खड्या आवाजात दोहा आळवीत काठीच्या आधाराने ते शयनगृहाकडे वळले. त्यांच्या हातात काही ग्रंथही होते. ती बुद्धा अँड हिज धम्मा या महत्त्वपूर्ण ग्रंथाची प्रस्तावना मुंबईला छपाईसाठी पाठवणे अत्यंत आवश्यक होते. म्हणून साहेबांनी प्रस्तावनेची प्रत तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे अर्ध्वयू एस.एम. जोशी व आचार्य अत्रे यांना लिहिलेल्या पत्रांच्या प्रती टेबलावर ठेवून देण्यास रट्टूला सांगितले. 10-10:30च्या दरम्यान रट्टू आपल्या घरी गेला. मी स्वयंपाकघरातील आवराआवर करण्यात गुंतले. साहेब शयनगृहातील टेबलावर ठेवलेल्या प्रस्तावना वाचून त्यावर शेवटचा हात फिरवण्यात गुंतले. त्या टंकलिखित प्रस्तावनेच्या प्रतीवर साहेबांनी स्वतःच्या हस्ताक्षरात आवश्यक त्या सुधारणा केल्या. त्यात त्यांनी माझे व डॉक्टर मालवणकरांचे ऋण मानले आहेत आणि तो ऐतिहासिक ग्रंथ पूर्ण करण्याचे महान कार्य त्यांना माझ्या सहकार्यामुळे शक्य झाले असल्याचा स्पष्ट उल्लेख कृतज्ञतापूर्वक केला आहे. परंतु काही हितसंबंधी नतद्रष्ट नेत्यांनी स्वतःच्या राजकारणाच्या सोयीसाठी व स्वार्थासाठी साहेबांच्या महानिर्वाणानंतर ग्रंथ तर छापला, पण नेमकी ही प्रस्तावना आज तागायत छापलेली नाही. ही अत्यंत शर्मेची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. साहेबांनी स्वतःच्या हस्ताक्षरात सुधारलेली ही प्रस्तावना मी प्रधानमंत्री नेहरूंनाही 6 डिसेंबर 1956 रोजी दाखविली होती. डॉक्टर भदंत आनंद कौसल्यायन यांनी देखील एका मुलाखतीत असा उल्लेख केला आहे की 6 डिसेंबरला ते अंतिम दर्शनाला आले तेव्हा डॉक्टरांनी दुरुस्त केलेल्या प्रस्तावनेची शाई देखील वाळली नव्हती. या प्रस्तावनेची प्रत सोसायटीला कागदपत्रे दिली तेव्हा त्या कागदपत्रांबरोबरच आली असून आजही ती पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ताब्यात आहे. तसेच टंकलिखित जादा प्रत रट्टूच्याही संग्रही आहे. कारण मध्यंतरी L.R. बाली यांनी प्रकाशित केलेली रेअर प्रिफेस रिटन बाय डॉक्टर आंबेडकर या नावाची पुस्तिका ॲडव्होकेट भगवान दास यांनी संपादित केली. परंतु त्यात 5 डिसेंबरच्या रात्री साहेबांनी ज्या काही सुधारणा केल्या त्या या पुस्तिकेत येणे शक्यच नाही. कारण रात्री साहेबांनी टेबलावर ठेवावयास सांगितली ती एकच प्रत होती. साहेबांच्या जीवनातील माझे महत्त्वपूर्ण स्थान सिद्ध करणारा हा सर्वात मोठा पुरावा आहे. माझ्या सहकार्याचे, त्यागाचे, निमोलाचे ते मला दिलेले सर्टिफिकेट आहे. त्या प्रस्तावनेत माझ्या संबंधी साहेब लिहितात, गेल्या 5 वर्षात माझ्या प्रकृतीत अनेक वेळा चढ उतार आले. काही वेळा माझी प्रकृती इतकी बिघडली होती की डॉक्टर्स माझे वर्णन विझती ज्योत असे करीत. परंतु या विझत्या ज्योतीला यशस्वीपणे पुन्हा प्रज्वलित करण्याचे कार्य माझ्या पत्नीच्या वैद्यकीय प्रावीण्याने तसेच माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर मालवणकरांनी केले आहे. मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. केवळ त्यांच्याचमुळे मी हा ग्रंथ पूर्ण करू शकलो. हे सर्टिफिकेट साहेबांनी 5 डिसेंबर 1956च्या रात्री म्हणजेच
परिनिर्वाणापूर्वी दिलेले आहे याची आपण नोंद घ्यावी. पुढील भागात पाहू द बुद्धा अँड हिज धम्मा या अमूल्य ग्रंथाची मूळ प्रस्तावना. भेटू पुढील भागात.